जय शिवराय मित्रांनो, मजेत असाल अशी आशा करतो। आपली पावसाळी भटकंती सुरू झालेली आहे आणि आज मी तुम्हाला घेऊन जातोय पुण्याच्या जवळ असणारा सर्वात सुंदर, सर्वात प्रसिद्ध, सर्वात मोठा एक किल्ला दाखवण्यासाठी। म्हणजे गड आला पण सिंह नाही या जगप्रसिद्ध वाक्याचा साक्षीदार असणारा पूर्वीचा कोंढाणा सध्याचा सिंहगड किल्ला पाहण्यासाठी जात आहोत। हा किल्ला पुण्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि या किल्ल्याची उंची 4400 फूट इतकी आहे। सिंहगडचे मूळ कोंढाणा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासी सरदार आणि या लढाईमध्ये सुभेदार तानाजींना वीर मरण आले आणि प्राणांचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण माझा सिंह गेला हे वाक्य उच्चारले। अशी सर्वात पहिले आम्ही तोफखान्याकडे जात आहोत। तोफखाना पाहून झाल्याच्या नंतर आम्ही तोफखान्याकडे जात असताना नजारा बघू शकता आपण। चालू होता। ते भाऊ आहेत आमचे हनुमान भाऊ। हा पायऱ्या आहेत दमांतर फक्त। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातून तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण तोफखान्यापाशी आलेलो आहोत। आता आपण जिथे तोफ आहे त्या ठिकाणी आलेलो आहे। तुम्ही तोफ पाहू शकता। चलो जसा आम्ही तोफेचा व्हिडिओ बनवला आणि तिथून निघालो, एक मित्र सर्व माहिती तिथली वाचत होता, ते आपण त्याच्या आवाजामध्ये ऐकूया। आता जनरल मार्च 1818 मागत घेतला तेव्हा त्यांना गडावर भरपूर दारू जेव्हा आहे साधारण 50 लाखांची लूट झाली। मे 1983 कोंढाणापूर कल्याण जवळच्या मोरदरी गावातील ग्रामस्थांना सिंहगडाच्या पायथ्याच्या जंगलात एक तोफ मिळाली। ही त्यातीलच एक एखादी तोफ असावी, ज्यात त्याला मोरदरीची तोफ म्हणतात। ही तोफ साधारण 2 मीटर लांबीची आणि 20 सेंटीमीटर मोठ्या व्यासाची आहे। ज्यात त्याच्या मागील बाजूस देवनागरी हा इंग्रजीतील आकडा बोललेला आहे। बरेच दिवस ही तोफ मोरदरी गावातील मार्गदर्शनामुळे हातांना पडत होती। गडावर सध्या असलेली तोफ आज वडीकडून येणाऱ्या वाटेवर माहिती करणाऱ्या
जसे पहिल्यांदा आपण राजा राम महाराजांच्या समाधीपाशी जाईल, पहिल्यांदा आपल्याला हनुमान मंदिर दिसेल छोटं, नंतर थोडा तलाव दिसेल, पाहू शकता तुम्ही. आणि इथे आहे राजा राम महाराज यांची समाधी.
आपण आता आलेलो आहोत तानाजी माळुसरे यांच्या समाधीपाशी. तानाजी माळुसरे यांचा जन्म इसवी सन 1626 साली झालता गोडवली सातारा येथे. यांच्या वडिलाचे नाव काळोजी माळुसरे, आईचे नाव पार्वती माळुसरे आणि पत्नीचे नाव सावित्री माळुसरे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल DG गोत्रम या. जय महाराष्ट्र मित्रांनो.